नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील पेठ रोड फुलेनगर भागात एका 40 वर्षीय इसमाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली। मृत व्यक्तीचं नाव संजय सोसे असून ते परिसरात बाबागिरी करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून विशाल क्षीरसागर आणि त्याचा मित्र धीरज सकट यांनी संजय सोसे यांची विटेने ठेचून निर्घृण हत्या केली। विशाल क्षीरसागर यांच्या भावाचा 29 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता। त्यामागे संजय सोसे यांनी करणी केली असा संशय विशालला होता। त्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। सोमवारी पहाटे 2 वाजता संजय सोसे हे घराच्या मागे असलेल्या म्हसोबा मंदिराकडे गेले होते। त्यावेळी त्यांच्या डोक्यात विटा मारून हत्या करण्यात आली। याबाबत संजय यांची पत्नी रुपाली सोसे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पंचवटी पोलिसांनी अवघ्या 4 तासात संशयित आरोपी विशाल क्षीरसागर आणि धीरज सकट यांना ताब्यात घेत गुन्ह्याचा उलगडा केलाय। पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।